मराठी नव्या वर्षामधली सगळ्यात मोठी यात्रा म्हणून चैत्री यात्रेची ओळख आहे। मात्र युद्धजन्य परिस्थितीचा मोठा फटका हजारो विठ्ठल भक्तांना बसलेला दिसतोय। यात्रेसाठी पंढरपूरमधल्या भक्तिसागर इथे पोहोचलेल्या दिंड्यांमधल्या वारकऱ्यांना गॅसच मिळू न शकल्यामुळे भल्या पहाटेपासून चुली पेटवण्याची वेळ भाविकांवरती आली आहे। देवदर्शन सोडून भाविकांना 5 ते 7 तास चुलीपुढे बसून स्वयंपाक करावा लागतोय। 65 एकर इथल्या भक्तिसागर इथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी। युद्धजन्य परिस्थितीचा फटका चैत्री यात्रेला आलेल्या भाविकांनाही बसायला लागलेला आहे। ज्या पद्धतीने गॅसची टंचाई दिसते, इथे गॅसच न मिळाल्यामुळं भाविक आता लाकडं गोळा करून त्याच्यावर स्वयंपाक करायचा प्रयत्न करतायत। प्रशासनाने सांगितलं होतं की गॅसची टंचाई कुठेही जाणवू दिली जाणार नाही, मात्र इथं कुठल्याच तंबूमध्ये वारकऱ्यांच्या दिंड्यामध्ये गॅस दिसत नाहीये। काय परिस्थिती, गॅस मिळाला नाही का तुम्हाला? गॅस मिळाला नाही, वाटणं जाळण सुद्धा मिळणार गेलं। मग आता 20 रुपये किलो जाळण म्हणाले पंढरपूरमध्ये। 20 रुपये किलो? 900 माणूस आहे आमचं। बरं, मग आता एका महिन्याची वारी आहे। कितीला स्वयंपाकाला सुरुवात केली? 4 वाजता पुढे चुली पेटील्यावर आहे। बर, पाट पाट 10 वाजता पंक्ती बसली आमच्या। गॅस असता तर किती वेळात गॅस झाला? असल्यावर 1-1.5 तासात व्हायला पाहिजे। किती वेळ लागला डिझेल घ्यायला? डिझेल घ्यायला 3 तास लागले होते। 3 तास? 3 तास लागत होता गाडीला। सगळ्या रस्त्यावर अशीच हो, परिस्थिती? अशीच परिस्थिती आहे। आता तरी प्रशासनाने तातडीनं या भाविकांना इथं जर गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिले तर या भाविकांचे हाल कमी होणार आहेत। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।